नमस्ते. मी कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा वर्धा येथून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रेरणा धुमाळ आपल्याशी संपर्क साधत आहे. आता आपण इथे उभं आहोत ते कृषी विज्ञान केंद्राचं प्रक्षेत्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं जे कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा वर्धा येथे आहे त्या प्रक्षेत्रावर आपण आज इथे उभे आहोत. आणि हे प्रक्षेत्रावर आज आपण हे बघत आहात की ही औषधी वनस्पतीची एक छोटीशी गार्डन तयार केलेली आहे. याला आम्ही हर्बल गार्डन असं म्हणत आहोत. आणि यामध्ये विविध प्रकारची औषधी वनस्पती आम्ही इथे लावलेली आहे. आणि अशा प्रकारची औषधी वनस्पती लावलेली आहे की जी आपल्याला घरगुती याचा उपयोग करता येईल. जास्त कोणत्याही प्रकारचं प्रोसेसिंग किंवा प्रक्रिया न करता घरगुती आपल्याला याचा उपयोग करता येईल. आणि जो आपण विसरत चाललेला आहोत की ज्या औषधी वनस्पती आपण पूर्वापार खात आलेलो आणि जो विसरत चाललेल्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या औषधी वनस्पती आपण इथे लावलेले आहेत. तसेच याच्यापासून आपल्याला कुठला व्यवसायही तयार करता याला चांगली मागणीसुद्धा आहे. तर अशा प्रकारचा इथे आम्ही हर्बल गार्डन तयार करण्यात आला आहे. आपण इथे बघू शकता ही वनस्पती आहे पानफुटी. ही मुख्यतः आपला मूत्राशयाच्या समस्या, मूत्रखडा, रक्तदाब नियंत्रण आणि रक्तशुद्धीकरणाकरता उपयोग येतात. आणि याच्या पानांचा आपण उपयोग करत असतो. याच्या पानांचा अर्क किंवा रस काढून आपण याचा उपयोग करत असतो. त्यानंतर हे बघत आहोत आपण पानोवा आपल्याला माहितीच आहे की गॅस आणि बद्धकोष्ठता, पित्ताचा, पोटाच्या समस्यावर चांगल्या प्रकारे हा उपयोगी पडतो. हा पानोवा आपण असंच खाऊ शकतो किंवा आपण भजे वगैरे किंवा दुसरे कुठलेही पदार्थ तयार करतो त्याच्यामध्ये ह्याची पानं आपण टाकू शकतो. आपण हे बघू शकता की ही आहे कपूर कचरी ही जीवाणू संसर्ग, कफनाशक, दाह विरोधी आहे. आणि या कपूर कचरीच्या खाली जे रायझोम असतं जे आपल्या हळद किंवा अद्रकाप्रमाणे असतं तर त्याचा आपण उपयोग करत असतो. त्यानंतर आपण तो पाहत आहे तिथे की जपानी पुदिना आपण इथे बघत आहोत. जपानी पुदिना हा सुद्धा आपल्याला गॅस, अपचन तसंच याचा खूप मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक महत्त्वसुद्धा आहे की याचे वेगवेगळे सौंदर्य प्रसाधन आणि सुगंधी तेल बनवण्यासाठी सुद्धा या पुदिनाचा उपयोग होतो. हा आहे जंगली लसूण हा आपण पोटाचे विकार, ताप किंवा संसर्गनाशक असा हा जंगली लसूण आहे. आणि या लसणाचा आपण आपल्या आहारामध्ये उपयोग करू शकतो. ते आपण तिकडे बघत आहात कांडवेल. ही कांडवेल जी आहे ही वेलीप्रमाणे एक वेल असते ही. आणि ही आपली हाडजोड किंवा गुडघेदुखी, सांधेदुखी, रुमॅटिक आजारांवर याचा उपयोग होतो. ह्याचा आपण लेप किंवा ह्याचे पानं हे आपण यूज करू शकतो. त्यानंतर आपण बघत आहोत इन्सुलिन हे जे आहे हे आपण मधुमेह नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. हे हार्मोन संतुलनसाठी सुद्धा याचा उपयोग होत असतो. हे बघू शकता याची पानं आपण शक्यतो यूज करत असतो. रोज तुम्ही एखादं कोवळं पान पण याचं खाऊ शकता की आपली साखर नियंत्रित करण्यासाठी. नंतर आपण हा सब्जा सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या शेतामध्ये वावरामध्ये पण हा सब्जा आपल्याला आढळून येतो, परंतु आपण याचा उपयोग करत नाही. या सब्जाचं जे बी असतं जे काळं आणि बारीक असतं ह्याच्या बीचा उपयोग आपण दाह वगैरे कमी करण्यासाठी, शरीरातली उष्णता वगैरे करण्यासाठी, उन्हाळ्यात शक्यतो आपण दही, ताक, लस्सी याच्यामध्ये आपण घालून किंवा फालुदा वगैरे सरबत याच्यामध्ये घालून पण याचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर आपण हे बघत आहोत जंगली अद्रक. हा जंगली अद्रक अतिशय जीवाणू आणि विषाणूनाशक आणि अतिशय औषधी आहे हा जंगली अद्रक. आणि याच्या खाली जो अद्रकाचा गड्डा आहे तो आपण आपल्या रस किंवा त्याचा काढा वगैरे करून आपण रोजच्या औषधाप्रमाणे याचा उपयोग करू शकतो. तर अशा प्रकारे त्याशिवाय तुळसही आम्ही बाजूने लावलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची तुळसही लावलेली आहे. त्यानंतर तिथे एक शतावरीचं पण झाड आहे. आता इथे आपण हे बघू शकता शतावरी ही अशा प्रकारची ही शतावरी असते. आणि ही आपली जशी प्रजनन समस्या, शक्तिवर्धक, वात, पित्त, मानसिक ताण तसेच महिलांना मासिक पाळी करता अत्यंत उपयोगी असते. ही आता काढायला आलेली आहे ही शतावरी. आणि ही आपण काढून त्याचं मुळं जे असतात ते मुळं स्वच्छ धुवून वाळवून त्याची पावडर आपण दुधातून वगैरे घेतल्यास महिलांच्या पुष्कळशा समस्या कमी होतात. आणि हे तुळस आपण बघत आहोत की वेगवेगळ्या प्रकारची तुळस इथे लावण्यात आलेली आहे. तुळशीचा उपयोग आपल्याला माहितीच आहे की औषधी आहे, काढा वगैरे आपण चहा वगैरेमध्ये आपण करू शकतो. तर अशा प्रकारचे विविध हर्बल गार्डन आम्ही लावलेलं आहे.
त्याचप्रमाणे इथे आम्ही काही रोपवाटिकाही तयार केलेली आहे औषधी वनस्पतीची, आणि आपल्या कोणाला जर ही रोपवाटिकेची काही औषधी वनस्पती हवी असल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.